ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज। मी पूजा खोत आणि तिचा जागर न्यूज मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे। आणि आता आपण आलेलो आहोत मिरज येथील ब्राह्मणपुरी मध्ये। जाणून घेऊया तिथल्या नागरिकांचं काय मत आहे ते। जुने नगरसेवक जे आहेत त्यांनी लोकांची समस्या, जुने नगरसेवक आता जे वॉर्डात आहेत म्हणजे त्यांचे असे नाव घेणं बरोबर नाही वाटत, पण जे नगरसेवक आता आहेत त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, काय काय ठिकाणी त्यांनी कामं केली, पण ती कामं बरोबररित्या झाली नाहीत असं लोकांचं सध्या मत तयार झालेलं आहे। त्यामुळे लोकांना समाजात सध्या बदलाची गरज आहे। नगरसेवक हा कसा असावा? आता चालू असलेल्या सध्याच्या निवडणुकीनुसार माझं वैयक्तिक मत आहे की नगरसेवक हा शिशिर सारखा, म्हणजे माझ्या पर्सनल मतानुसार की शिशिर सारखा तरुण असावा, म्हणजे ज्यांना समाजात आत्ता असणाऱ्या घटकांशी जे प्रॉब्लेम आहेत ते माहीत असणार आहे। जे जुने नगरसेवक आहेत त्यांनी फक्त प्रॉब्लेम ऐकून घेऊन लोकांचं दुर्लक्ष करून सोडलेले आहेत। आत्ताचा जो नगरसेवक आपल्या इथे येतील ते सगळे नगरसेवक नवीन असतील, त्यांना कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा आधीपासून त्यांच्यातलं कोणी राजकारणात नसणारे असे नगरसेवक निवडून येणार आहेत आणि त्यांनी लोककल्याणासाठी त्यांचे प्रॉब्लेम आधी ऐकून घेऊन किंवा त्यांचे प्रॉब्लेम समजून घेऊन मग त्याच्यावर काय असेल ते उपाय काढतील। नगरसेवक पदासाठी कुठल्या चेहऱ्याला पसंती असणार आहे? मला वाटतं नगरसेवक या पदासाठी आपण युवा आणि नवीन चेहरा यांना प्राधान्य दिलं पाहिजे। कोण आहेत मग इथे युवा नगरसेवक जर म्हटलं तर आमच्या जनरेशनचं शिशिर जाधव हे आम्ही नाव त्यांना जाहीर करतो। आम्हाला त्यांच्याकडून भरपूर काही अशा अपेक्षा आहेत। काय काय अपेक्षा आहेत तुमच्या? जसे की आता बघतोय आपण की आपल्या वॉर्डात पाण्याची टंचाई आहे, रस्ते खराब आहेत भरपूर प्रमाणात, आणि येणारे युवा पिढी जे आहेत, आत्ताच्या ज्या युवा पिढ्या आहेत त्या भरपूर म्हणजे त्यांना नोकरी संदर्भात भरपूर म्हणजे अडचणी आहेत, त्या अडचणी सॉल्व्ह होतील अशा अपेक्षा आहे। तरुण पिढीला काय आवाहन कराल? तरुण पिढीला आव्हान म्हणजे काय की नवीन जे तुमच्या वयाचे जे उमेदवार आहेत त्यांना सहकार्य केलं पाहिजे, आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्यांना ते प्रस्तुत केलं पाहिजे। दादा, कुठला पक्ष आघाडीवर आहे? आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये म्हटला तर राष्ट्रवादी पक्ष हे आघाडीवर आहे। राष्ट्रवादी पक्षाचे इथे 3 घड्याळ आणि 1 टेबल राष्ट्रवादी पुरस्कृत दिलेला आहे। टेबल हे शैलेंद्रराव देशपांडे यांना दिलेलं आहे। 2 नंबर पिसे ताई आहेत। क मध्ये शिशिर जाधव आहेत। शिशिर जाधव हे महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण उमेदवार आमच्या हिशोबानं तर त्यांनीच आहेत। त्यांचं वय साधारण 21 वय आहे। एवढ्या लहान वयात राजकारणामध्ये येणं खूप मोठी गोष्ट आहे आणि हे त्यांच्या वडिलांचे एफर्ट्स आहेत। शरददादांचे हे सामाजिक कार्य वर्षानुवर्षे चालत आहे ह्या प्रभागात, आणि प्रभाग कसा विस्तारलेला प्रभाग आहे, तिथे मूलभूत गरजा अजून पुरवणे खूप गरजेचं आहे। त्यासाठी नवनवीन जे उमेदवार आहेत, आता 18 ते 25-30 वर्षातले जे म्हणजे आपण एकदम यंग उमेदवार म्हणतो, 30 ते 40 वर्षाचे मॅच्युरिटी उमेदवार असतात, पण नवनवीन जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून शिशिरकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। त्यांच्याकडनं खूप काही अपेक्षा आहेत, त्याने ते पूर्तता करतील असं हे मला वाटतंय। तुमच्या प्रभागामध्ये कुणाची सत्ता येईल? आमच्या प्रभागामध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार गटकडून यंग उमेदवार, तरुण तडफदार नेतृत्व प्रभाग क्रमांक 4 मधून यंदा आम्ही घालवणार आहे शिशिर शरद जाधव हा सगळ्यात लहान उमेदवार म्हणून वयाने निवडून देणार आहे। प्रभाग 4 क्रमांकची जनता ह्या वेळेला शिशिर शरद जाधव यांना घड्याळ या चिन्हावर भरघोस मत देऊन विजयी करणार आहेत आणि यंदा शिशिर यांना गुलाल लागणं कन्फर्म आहे, कारण त्यांचे वडील शरद जाधव हे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात। शरद जाधव यांचा बॅकग्राऊंड अगर तुम्ही पाहिला तर ते सर्व लोकांमध्ये मिळून मिसळून असणारे व्यक्तिमत्व आहे आणि दादांना सर्वांचाही पाठिंबा आहे, आणि शरद जाधव यांचे चिरंजीव शिशिर शरद जाधव यंदा महापालिकेत आम्ही त्यांना पाठवू। हे तरुण नेतृत्व आहे, नवीन नेतृत्व आहे, मग कुठल्या मुद्द्यांना धरून हे आता निवडणुकीत उतरले आहेत? काय मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहेत? हे बघा कसं आहे, तुम्हाला सांगतो, रस्ते, लाईट, पाणी हा तर मुद्दा आहेच,
रस्ते फक्त ब्राह्मणपुरीतच झालेले आहेत. हम्म. इकडच्या भागात बघितला तुम्ही अहमदनगर, सुभाषनगर आतील जे रस्ते आहेत ते रस्ते काही झालेले नाहीत. ड्रेनेजची व्यवस्था खटपट आहे. त्यामुळे सगळ्या मुस्लिम समाजाचा शिशिर जाधव यांना पाठिंबा आहे.